जर आपले टेक्निकल नॉलेज देणारे किंवा असे आपल्याला आयडिया देणारे मंडळी आपल्यासोबत जोडली गेली तर नक्कीच आपण आणखी आपण आपल्या प्रोडक्टकडे चांगले वळू आणि आपल्याला आणखी मार्गदर्शन भेटेल. त्याच्यासोबत आपल्याकडे सोबत आहेत आज गौतम सर आहेत. गौतम सरांचं देखील मी स्वागत करतो. गौतम सरांना देखील मागच्या 4 वर्षाचा अनुभव आहे. 1.5 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्याच्यासोबत त्यांना वाचण्याचा एक आनंद आहे आणि फोटोग्राफी देखील आवडतं. तर ह्या दोघांच्या ह्या अभिव्यक्ती, ह्या दोघांचा खूप रिसर्च आहे आणि हा रिसर्चचा पूर्ण अनुभव घेऊन आज आपल्याला ह्या शिबिरामध्ये आपण आपल्या बचत गटाला अजून कसं सक्षम करू शकू, ह्याच्यासाठी आपण आज भेटणार आहोत. तर मी पहिल्या सुरुवातीलाच स्वदेश परिवाराकडून मी हे 2 महाव्यक्ती जे आमच्या शिबिरामध्ये मार्गदर्शनासाठी आलेले आहेत, तर त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि तसेच आपल्या रायगड जिल्ह्यातून जे बचत गट आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, अशांचे देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. बचत गटांना अशी रिक्वेस्ट आहे की आपण डिस्कनेक्ट झालं तर कनेक्ट करत राहा आणि जे तुम्हाला जी माहिती आज घेणार आहात ती लिहून घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला आज जे तुम्हाला सेशन जे ज्या शिबिरामध्ये तुम्ही आयोजित आहात तर त्यामध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी ह्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत किंवा तुम्ही सांगाव्या अशा मी आशा करतो. आणि मी मोहित सरांना आणि गौतम सरांना अशी विनंती करतो की ह्या आज पॅकिंगच्या विश्वामध्ये आज अख्खं जग म्हणजे फुललं गेलेलं आहे. तर तुम्ही आज आम्हाला ह्या पॅकिंग विषयी जी माहिती सांगणार आहात तर ते आम्ही ऐकण्यासाठी खूप उत्स्फूर्तपणाने सहभागी आहोत. तर मी अशी विनंती करतो की आपल्या ह्या शिबिराकडे आपण जाण्याची वाटचालीमध्ये आपण सुरुवात करू. प्लीज मोहित सर. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभार कुंदन सर. मला हा चान्स दिला तुम्ही की आपल्या सर्वांना मी पॅकेजिंगचं महत्त्व धन्यवाद. आणि मी बघतोय की इतके सारे बचत गट आपल्याला जॉईन झालेले आहेत आज. तर सगळ्यांचेच आभार की तुम्ही इतकं पुढाकार दाखवतायत स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी आणि स्वतःच्या बिझनेसला पुढे नेण्यासाठी. तर खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. तर आजचा विषय जसं कुंदन सरांनी सांगितलं पॅकेजिंग आहे. तर आपण जाणून घेऊ की पॅकेजिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय. आणि मी आशा करतो की तुम्ही हे जे पण पॉइंट आम्ही डिस्कस करू ते लिहून घ्या आणि तुमच्या काही शंका असतील त्या नक्कीच विचारा, जेणेकरून आपण इकडे त्या शंकांवर काही निरसन काढू शकू, काही उपाय आणि काही सजेशन चांगले देऊ शकू किंवा आयडिया देऊ शकू. आणि जेही पॉइंट आम्ही डिस्कस करू ते तुम्ही ऍटलिस्ट काही प्रमाणात जरी तुम्ही वापर करू शकला त्याचा तुमच्या बिझनेसमध्ये तर नक्कीच तुम्हाला हा फायदा बिझनेसमध्ये भेटू शकेल. तर आपण आपल्या टॉपिककडे वळू. तर पॅकेजिंग म्हणजे काय. तो आपण एवढे जण आहेत आज जॉईन झालेले, कोणी सांगू शकेल का की तुमच्या मते पॅकेजिंग म्हणजे काय. कोणी आपलं बचत गट. मी बघतोय की आपल्याकडे भरपूर 20 पेक्षाही जास्त पार्टिसिपंट आहे. तर कोणी तुमच्या शब्दात काही सांगितलं तरी चालेल, त्यात काही चूक किंवा बरोबर नाही. तुमच्या मते पॅकेजिंग काय. मला स्क्रीनवर सुनीता सरदार यांचा व्हिडिओ दिसतोय, तर चला तुमच्यापासून. सरांनी विचारलंय की आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पॅकेजिंग बघतो तर नक्की पॅकेजिंग म्हणजे तरी काय तुमच्या हिशोबाने. बोला म्यूट काढा. हा बोला सुनीता बोला. काय त्यात चुकीचं बरोबर असं काही नाही तुमच्या मताने. कारण मला माहितीये की आपण बरेचसे बचत गट पापडांचा व्यवसाय करतात किंवा काजू वगैरे इत्यादी उत्पादनं विकतात. तर नक्कीच तुम्ही पॅकेजिंग वापरलाच असणार, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी वापरलीच असणार. तर तुमच्या मते पॅकेजिंग काय हे बस एका शब्दात सांगा मला, मग आपण तिकडे वळू. सुनीता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. पॅकेजिंग म्हणजे आपल्या जे माल तयार करतो ना, पॅकेजिंग करून मार्केटिंग मिळवणं. बरोबर.
ठीक आहे म्हणजे मार्केटिंगसाठी आपण जे त्या वस्तूला कव्हर देतो किंवा आवरण देतो वरचं त्याला पॅकेजिंग. बरोबर अगदी बरोबर. तुमचा आवाज थोडा कट होतोय पण तुम्ही बरोबर उत्तर दिलंय. तर मी एक प्रोडक्ट दाखवतो. हे मी नुकतंच आज सकाळीच विकत घेतलेलं आहे. तर हे जे आतमध्ये वस्तू आहे त्याच्यावर जे आपल्याला प्लास्टिकचं आवरण दिसतंय त्याला आपण थोडक्यात पॅकेजिंग म्हणू शकतो. आणि कोणताही खाद्यपदार्थ किंवा कोणती वस्तू विकायची झाली तर त्याला पॅकेजिंग करणं हे अत्यावश्यक आहे. कारण आपण फुले पापड वगैरे तर विकू शकत नाही कारण त्याला कीड लागू शकते किंवा 2-4 दिवसातच ते खराब होतील. तर ते चांगले काळ टिकून राहावे, दीर्घकाळ टिकून राहावे आणि त्याच्याबद्दलची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचावी, ग्राहक आकर्षित व्हावे. जसं सुनीता त्यांनी म्हटलं की मार्केटिंग करता यावी प्रोडक्टची. तर त्या हिशोबाने हे पॅकेजिंग आपण करतो आपल्या प्रोडक्टला. बरोबर. आता हे पॅकेजिंगचे काही ठराविक उद्दिष्ट असतात. म्हणजे आपण पॅकेजिंग का करावे. आता आपण जाणून घेतलं की पॅकेजिंग म्हणजे काय आणि मला माहिती आहे की सगळ्यांनाच थोडा तरी अंदाज आहे की पॅकेजिंग म्हणजे काय. तर आपण जाणून घेऊ की पॅकेजिंग का करावे. तर कोणीही कमीत कमी एक उद्दिष्ट सांगू शकेल का की पॅकेजिंग का करावी आपण. म्हणजे फक्त मार्केटिंग साठी करावी का त्यात मागे काही आणखी उद्दिष्ट असू शकते. कुठलं बचत गट सांगू शकेल का पॅकेजिंग कोणताही का मुद्दा करावी. सांगा. कोणी चूक बरोबर काही नाहीये आणि सांगाल ते बरोबरच असेल. आपण शिकण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपण कोण सांगू शकेल. सर दुसरं कोण हे करणार. Maya, can you bring up the should I share the PPT? Yeah, you can share so I can discuss the points. तर कोणीही कोणता एखादा मुद्दा जरी सांगितला तरी म्हणजे तो चूक असो बरोबर असो काही दाखवू नका. म्हणजे आपण ते सगळे पॉइंट डिस्कस करणारच आहोत पण जस्ट मला बघायचं की. हॅलो सर. हॅलो. मला एक असं सांगायचं आहे की या बचत गटातल्या सर्व महिलांना असं विनंती आहे की तुम्हाला जे काय आहे शंका कुशंका त्या विचारा. हे सेक्शन तुमच्यासाठीच आहेत. स्पेशली महिला सगळ्या आहेत त्यामुळे काही घाबरायचं काम नाही. बिनधास्त बोला. बरोबर. Maya, are you able to share PPT? अच्छा. तर ठीक आहे मीच सुरुवात करतो. मे बी पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्ही मला उत्तर द्या. ठीक आहे. तर हा प्रश्न चला मीच उत्तर देतो. सर मी असं एक बचत गटा खूप पाहिले तर मला पण असा एक प्रश्न माझ्या मनातून आहे की मी ज्या वेळेला कुठल्याही दुकानामध्ये जातो त्यावेळेला पॅकेजिंग ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं मी त्याची एक्सपायरी डेट बघतो. करेक्ट. म्हणजे हे जे प्रोडक्ट जो आणलेला आहे जो मी विकत घेतोय हा किती दिवसापासून किती दिवसापर्यंत माझ्या ताब्यात येतोय. त्याची किंमत काय आहे आणि त्यात नक्की कंटेंट काय आहे जे मला पाहिजे आहे ते का. तर पॅकेजिंग कडे बघण्याचा उद्देश हा माझा आहे. बरोबर अगदी बरोबर की आपल्याला प्रोडक्ट बद्दल माहिती मिळावी की त्याचं एक्सपायरी डेट किती आहे त्यात काय काय कंटेंट वापरले गेले आहेत. बरोबर. कधी मॅन्युफॅक्चरिंग झालंय. बरोबर अगदी बरोबर. त्याची किंमत काय वजन काय तेही झाली त्या प्रोडक्ट बद्दलची माहिती. Maya, are you able to share screen? Share the PPT. अच्छा चला Maya, let me share the PPT. ठीक आहे. Yeah. ठीक आहे. तर पॅकेजिंगचे जसं सरांनी सांगितलं अगदी बरोबर की आपल्याला उत्पादनाबद्दल माहिती मिळणं हा एक पॅकेजिंगचा उद्देश आहे. पण जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल तर त्यात 4 मूळ उद्दिष्ट आपले आहेत पॅकेजिंगचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पदार्थाचं संरक्षण करणं. जेव्हा आपण खाद्यपदार्थ विक्री करतो पापड झालं किंवा कोणतेही खाद्यपदार्थ झाले सगळ्यात महत्वाचं असतं की ते पदार्थ जास्त काळ टिकून राहावे.
जेव्हा आपण दुकानामध्ये देतो तर आपण आशा करतो की ते 6 महिने वर्षभर त्या दुकानात विकण्यासाठी अवेलेबल असतात. तर ते बॅक्टेरियापासून धुळीपासून संरक्षण करण्यासाठी हा एक पॅकेजिंगचा सगळ्यात मूळ उद्देश आहे की आपलं प्रोडक्ट खराब होऊ नये. दुसरा जो उद्दिष्ट आहे तो आपल्या उत्पादनाची माहिती. जसं सरांनी सांगितलं की ते एक्सपायरी डेट बघतात, किती वजन आहे, काय काय त्यात पदार्थ वापरले गेलेले आहेत त्या खाद्य पदार्थामध्ये, हे सगळं माहिती करणं ग्राहकांना खूप आवश्यक असते. बरेच ग्राहक आपले खूप डाएट कॉन्शियस असतात, त्यांना जाणून घ्यायचं असतं की प्रोटीन आहे, आणि अशी सगळी माहिती ही आपण या पॅकेजिंग द्वारे देऊ शकतो. तर हे दुसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे उत्पादनाबद्दल माहिती ग्राहकांपर्यंत पुरवावी की हे उत्पादन काय आहे, कधी एक्सपायर होणार, कधी मॅन्युफॅक्चर केलंय आणि इतर माहिती. तिसरं मूळ उद्दिष्ट पॅकिंगचं आपण म्हणू शकतो की ग्राहकांना आकर्षित करणं. आता आपण दुकानात जातो तर एखादी वस्तू आपल्याला वेगवेगळे ब्रँड विकत असतात. समजा मला साबण घ्यायचा आहे तर साबण बऱ्याचशा 40-50 कंपनी असतात ज्यांचे साबण उपलब्ध असतात. तर ग्राहकांनी तुमचं प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला या पॅकेजिंगवर जास्त भर द्यायचा आहे. तुमचं पॅकेजिंग जितकं आकर्षित असेल तितकं ग्राहक तुमच्याकडे आकर्षित केले जातील आणि तुमचं प्रोडक्ट जास्त विकलं जाईल. बरोबर. तर हे आपण उद्दिष्ट पॅकेजिंगद्वारे साध्य करू शकतो. म्यूट करा. कोण ताई म्यूट करा जरा, आपण ऐकूया, समजून घेऊया जरा. हा सर कंटिन्यू. हा, तर हा ग्राहकांना आकर्षित करणं किंवा मार्केटिंग करणं, जसं सुनीताताईंनी पण म्हटलं की पॅकेजिंगचा मार्केटिंगसाठी खूप महत्व आहे. तर एक्झॅक्टली हे पॅकेजिंगचं एक तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे की ग्राहकांना आपण कसं आकर्षित करू शकतो. योग्य रीतीचे कलर संगती यूज करू शकतो पॅकेजिंग मध्ये, चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक यूज करू शकतो आणि विविध प्रकार आहेत उत्तम पॅकेजिंग करण्यासाठी. आणि एक चौथं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे सुविधा. ते पॅकेजिंग हाताळण्यासाठी किती महत्वाचं. म्हणजे समजा आपण लोणचं विकतोय तर मी एका प्लास्टिकच्या पिशवीत लोणचं विकणं किंवा एखाद्या काचेच्या बरणीत लोणचं विकणं, तर नक्कीच कोणीही ग्राहक विचार करेल की अच्छा काचेची बरणी आहे तर ती जास्त काळ आपण वापरू शकू, मला काही दुसरं भांडं खराब करायला लागणार नाही. तर ती ग्राहकांना सुविधा होते आपल्या पॅकेजिंग नुसार. समजा काचेची बरणी असेल तर ग्राहक म्हणते की चला आपण काचेची बरणी वापरू, मे बी ती दुसऱ्या कामासाठी पण वापरते. तर अशा प्रकारे हे पॅकेजिंग द्वारे आपण ती वस्तू हाताळण्याची सुविधा पण ग्राहकांना देऊ शकतो. तर हे 4 पॅकेजिंगचे खूप महत्वाचे उद्दिष्ट आहेत. एक तर संरक्षण करणं आपल्या प्रोडक्टचं, नंतर त्या उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, नंतर ग्राहकांना आकर्षित करणं आपल्या प्रोडक्टकडे सुंदर कलर संगती वापरून, आणि ग्राहकांना ते आपलं प्रोडक्ट हाताळण्यास सुलभ झालं पाहिजे अशी सुविधा करून. कोणाला याबद्दल काही शंका किंवा कोणाच्या मनात अजूनही काही उद्दिष्ट असतील जे या 4 मध्ये येत नाहीत पण ते सुद्धा तुम्हाला महत्वाचे वाटतात, तर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. तर कोणाला सांगायचं आहे का की या 4 व्यतिरिक्त आणखी काही तुम्हाला वाटतं का की जे पॅकेजिंगचं उद्दिष्ट असेल? कोणीही आपल्या बचत गटांमध्ये हे 4 उद्दिष्ट पटतायत का सगळ्यांना? किंवा लक्षात आले का की आपण पॅकेजिंग करतो तर ह्या 4 गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतात. संरक्षण, उत्पादनाची माहिती देणं, ग्राहकांना आकर्षित करणं आणि ग्राहकांची सुविधा लक्षात ठेवणं. आणखी कोणाला काही वाटतं का किंवा काही डाऊट आहे का? अच्छा ठीक आहे, आपण थोडं पुढे जाऊ. मला वाटतं की सगळेच सहमत असतील या पॉइंट बद्दल. तर आता आपण जाणून घेऊ की पॅकेजिंगचं उद्दिष्ट तर आपल्याला समजलं, पण हे पॅकेजिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. तर मी माझी स्क्रीन पुन्हा शेअर करतो. आपण जाणून घेऊ की पॅकेजिंगचे प्रकार कोणते कोणते असतात वेगवेगळे. तर पॅकेजिंगचे 3 महत्वाचे प्रकार आहेत. ठीक आहे, एक म्हणजे प्राथमिक पॅकेजिंग, एक म्हणजे दुय्यम पॅकेजिंग आणि तिसरी म्हणजे जेव्हा आपण माल वाहतूक करतो, ट्रक मध्ये वगैरे नेतो, ट्रान्सपोर्टेशन किंवा परिवहन पॅकेजिंग म्हणतात.
तर आपण जाणून घेऊ की या तिघ प्रकारच्या पॅकेजिंग काय आहेत आणि कशासाठी वापरलं जातात. तर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल जे आपण पॅकेजिंग, प्राथमिक पॅकेजिंग कोणाला कोणाला काही प्रश्न विचारायचे का? जर कोणी बोलत नसेल तर प्लीज म्यूट करा. ठीक आहे. तर आपण जाणून घेऊ की प्राथमिक पॅकेजिंग. तर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही समजा कॅडबरी चॉकलेट खरेदी केली तर त्यात आतमध्ये एक आवरण असतं सगळ्यात आधी, असं एक चांदीच्या किंवा गोल्डन कलरचं. तर हे याला म्हणतात आपण प्राथमिक पॅकेजिंग. त्याचा उपयोग असा असतो की आपलं जे पण खाद्यपदार्थ आहे ते सुरक्षित ठेवावं. त्याचा मूळ उद्देश असतो की आपले पदार्थ सुरक्षित राहावं आणि जास्त काळ टिकावं आणि त्याला कीड लागू नये, धूळ बसू नये आणि इत्यादी. तर याच्यासाठी आपण हे प्राथमिक आवरण किंवा प्राथमिक पॅकेजिंग आपल्या खाद्यपदार्थांना करायला हवं. दुसरं आहे की दुय्यम पॅकेजिंग. जसं आपण बघतो की चॉकलेटच्या बाहेर असं कव्हर असतं. बऱ्याच जणांनी चॉकलेट विकत घेतलं असेल दुकानातनं. तर हे दुय्यम पॅकेजिंगचं सगळ्यात महत्वाचं वापर म्हणजे त्याला आकर्षित बनवणं, ग्राहकांना आकर्षित करणं आणि आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, योग्य ते लेबल देणं, एक्सपायरी डेट वगैरे देणं, हे आपण साध्य करतो दुय्यम पॅकेजिंगच्या सहाय्याने. आणि हे दोन प्राथमिक आणि दुय्यम पॅकेजिंग सगळ्याच प्रोडक्ट्सला गरजेचे असतात असं नाही. काही काही प्रोडक्ट मध्ये फक्त एकच पॅकेजिंग वापरली जाते, दुय्यम पॅकेजिंग, आणि ती दुय्यम पॅकेजिंग प्राथमिक सुद्धा काम साध्य करते. बट काही काही पदार्थ असतात, जसं चॉकलेट झालं, त्याला प्राथमिक पॅकेजिंग आणि दुय्यम पॅकेजिंग सुद्धा गरज असते. तर आपण बघितलं की प्राथमिक पॅकेजिंग हे संरक्षण करेल आपल्या उत्पादनाचं. दुय्यम पॅकेजिंग द्वारे आपण ग्राहकांना माहिती देऊ, ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती देऊन आकर्षित करू. आणि सगळ्यात शेवटचं पॅकेजिंगचा प्रकार म्हणजे आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करतो, समजा मला या शहरातनं दुसऱ्या शहरात आपला माल न्यायचा आहे, तर आपण सुट्टा माल विकण्यापेक्षा आपण एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये, मोठ्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये किंवा लाकडी पेट्यांमध्ये हा माल न्यावा, जेणेकरून आपलं ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्या पदार्थांचं डॅमेज होणार नाही, ते काही तुटणार नाही वगैरे. तर यासाठी ही परिवहन पॅकेजिंग किंवा ही तिसऱ्या लेवलची पॅकेजिंग खूप महत्वाची असते. आणि जेव्हा पण आपण पॅकेजिंग बद्दल विचार करतो तेव्हा तिन्ही प्रकारच्या पॅकेजिंगचा आपण विचार केला पाहिजे आणि तिघांचा योग्यरित्या वापर केला पाहिजे आपल्या पॅकेजिंग मध्ये. तर कोणालाही इथे काही प्रश्न आहे का की प्राथमिक पॅकेजिंग म्हणजे काय, दुय्यम काय? कुठल्या बचत गटाला काय विचारायचं असेल तर विचारा. जेव्हा आपण पापड, लोणची, अगरबत्ती ज्यावेळेला सुट्ट्या प्रमाणात आपण विकतो त्यावेळेला त्याचा दर्जा आणि त्याचे मिळणारे पैसे, त्यानंतर पण 100 ग्रॅम 200 ग्रॅमच्या पाकिटामध्ये आपल्या बचत गटाचं लेबल लावून त्याची एक्सपायर डेट, त्याचं वजन, त्याची किंमत ज्यावेळेला टाकतो त्यावेळेला भेटणारी किंमत, ह्याच्यामध्ये जे दुय्यम भाग आहे तो आपण सरांकडून समजून घेतोय पॅकेजिंगच्या प्रकारामध्ये. पण तुम्हाला आणखी काय शंका असेल तर त्या अजून कशी त्याची क्वालिटी वाढू शकेल पॅकिंग विषयी तर तुम्ही विचारू शकताय. सर, त्यांचा प्रश्न येईपर्यंत कार्टून्स वरती जो आता खूप मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे, जर आज सॅव्हलॉन सारखा साबण देखील छोट्या भीमच्या लेबलवरती खपला जातोय. त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामधल्या आईस्क्रीम्स आहेत, बर्थडे आईस्क्रीम आहेत, केक्स आहेत, त्याच्यावरती पण आज मुलासोबत छोट्या भीम सारखा फोटो शेअर करून त्याची ऍड केली होते. तर असे जे आहेत ज्या कार्टूनच्या माध्यमातून आहेत किंवा फेमस प्रोग्राम्स मधून जे आपण पॅकेजिंग करतो त्यांनी नक्की पडत असेल का? हो, नक्की. म्हणजे जेव्हा आपण ग्राहकांना आकर्षित करण्याचा उद्देश ठेवतो पॅकेजिंग मध्ये, तेव्हा आपल्याला आपल्या ग्राहकांचं सेगमेंट लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण आईस्क्रीम किंवा चॉकलेट विकतो तेव्हा नक्कीच आपण लहान मुलांना, लहान वयोगटातल्या मुलांना टार्गेट करत असतो, कारण आपलं उत्पादन चॉकलेट, आईस्क्रीम मोस्टली लहान वयातली मुलं खातात. तर त्यामुळे असं पदार्थ जेव्हा आपण विकतो तेव्हा आपण त्या लहान मुलासोबत कसं रिलेट करू शकतो त्या गोष्टींचा विचार करतो. आणि तेव्हा आपण विचार करतो की अच्छा, लहान मुलं तर कार्टून वगैरे बघतात, त्यांना खूप कार्टूनची आवड असते,
तर मग आपण तशा प्रकारचं पॅकेजिंग मध्ये काही संगोपन केलं, एखाद्या कार्टूनचं चित्र, छोटा भीम म्हणा किंवा काही, तर डेफिनेटली ते मुलं आकर्षित होतात, लहान मुलं. तर आपण आपल्या प्रोडक्ट नुसार आणि आपलं प्रोडक्ट कोण विकत घेणार आहे याच्यानुसार अशा वस्तू आपण आपल्या पॅकेजिंग मध्ये इन्क्लूड करू शकतो. काही जसं लहान पोरांसाठी काही ते गावांमध्ये वापरू ना काही ज्यूस बनवले जातात, क्रश बनवले जातात. शकतो. तर त्यांना नेहमी प्रश्न पडतो की आपल्या पॅकेजिंग वरती नक्की कुठला सिम्बॉल असला पाहिजे, कोणतं चित्र असलं पाहिजे, रंगसंगती काय असली पाहिजे, किंवा ते कन्फ्युज मध्ये राहतात. बरोबर. मग कधी कधी ते प्लेन मध्येच निवडतात आणि त्यांचं बचत गटाचं नाव टाकतात, ठिकाणाचं नाव टाकतात, प्रोडक्टची माहिती टाकतात. मग तुम्ही आम्हाला काय सुचवू शकाल का, की जर ही जशी रंगसंगती आहे तर तशा आमच्या चिंचेचे गोळे आहेत, त्याच्यानंतर आपल्या मार्केटमध्ये खेळणे आहेत, पापड आहेत, लोणचे आहेत. मग बरोबर. ह्याच्यासाठी आपण कोणती रंगसंगती घेऊ शकतो? जर आपण मार्केटमध्ये बघतोय तर सुट्टी लिज्जत पापड, सुट्टा पापड बघितलं तर घ्यायला आपण दुकानामध्ये काचकूच करतो. पण लिज्जत बरोबर. पापडचं जर मी जर घ्यायचं झालं दुकानामध्ये, तर त्याच्या लाल रंगाचा सिम्बॉल आणि त्याच्यावरती शब्दांची जी रेकॉर्ड केलेली असते, तर मी त्याच्याकडे जास्त आकर्षित होतो. तर तशा बरोबर. आपल्या प्रोडक्टसाठी आपण गावातल्या प्रोडक्टसाठी आपण काय काय करू शकतो अजून? या प्राथमिक पॅकिंग किंवा दुय्यम पॅकिंग मध्ये आपण करू शकत असेल तर? बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण रंगसंगती हे पॅकेजिंग मध्ये खूप महत्वाचं काम करतं. आणि योग्य चित्रीकरण, रंगसंगती किंवा आपलं जे ब्रँडिंग म्हणतो आपण, आपला लोगो कसा असावा आणि काय चित्र असावी, याचा पॅकेजिंग मध्ये खूप महत्वाचं होतं. आणि माझे कलिग गौतम सर ह्या मुद्द्यावर येणार आहेत पुढील भागात. तर माझं मत आहे की गौतम सर त्याला जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील, कारण ते ऑलरेडी ह्या मुद्द्यावर बोलणार आहेत की रंगसंगती कशी असावी, जेव्हा आपण विशिष्ट प्रकारचा पदार्थ विकतोय तर त्याला कोणत्या प्रकारचे रंग वापरता येतात, याबद्दल आपण परत चर्चा करू. तर गौतम सर त्यावर चर्चा करतील. मला वाटतं कोणाचा प्रश्न नाही, पण पुढच्या स्क्रीनवरती जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. तर आता आपण बघितलं की वेगवेगळे पॅकेजिंगचे प्रकार काय असतात आणि त्याला आपण कशा प्रकारे वापरू शकतो, त्याचे उद्दिष्ट काय असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू की कोणते कोणते पॅकेजिंग साठी आपण साहित्य वापरू शकतो. म्हणजे कागद झाला, प्लास्टिक झाला, काच झाली. Right. तर हे 5 जे स्क्रीनवर दाखवतोय, हे 5 मूळ साहित्य आहे जे 90% पॅकेजिंग साठी लोक वापरतात. पहिलं आपण घेऊ उदाहरण काच. तर समजा आपण एखादा ओला पदार्थ विकतोय, जसं लोणचं झालं, जे थोडं ओलं असतं, सुकं नसतं, तर त्यासाठी काचेची ग्लास, काचेची बरणी हे एक उत्तम पॅकेजिंगचं साहित्य ठरू शकतं. समजा आपण काही सुका पदार्थ विकतोय, तर त्यासाठी प्लास्टिक किंवा कागद अशा वस्तू पॅकेजिंगसाठी आपण वापरू शकतो. प्लास्टिक मध्ये सुद्धा आपल्याला फूड ग्रेड प्लास्टिक वेगळं असतं, सिंगल यूज प्लास्टिक वेगळं असतं. तर याबद्दल पण गौतम सर चर्चा करतील आणखी. पण हे आपल्या पदार्थानुसार आपण कोणतं साहित्य वापरावं आणि कोणतं साहित्य स्वस्त पडेल आणि ग्राहकांना त्याची वापरण्यासाठी चांगली सवलत मिळेल, याचा पण आपण विचार करावा. जसं झालं की काही काही पदार्थ मेटलच्या कंटेनर मध्ये पण येतात, हे असे पत्र्याच्या डब्यांमध्ये. समजा कोणी रसगुल्ला वगैरे विकत घेतला असेल, तर हे रसगुल्ल्यामध्ये खूप साखरेचा पाक असतो आणि तो लीक पण होऊ शकतो. तर त्यासाठी काचेची बरणी किंवा हे असे धातूचे कंटेनर आपण वापरू शकतो. नंतर आपण जे तृतीय पॅकेजिंग बघितली, जे आपण ट्रान्सपोर्टेशन साठी वापरावी, तर अशा प्रकारच्या पॅकेजिंग मध्ये आपण लाकडी पेट्यांचा वापर करू शकतो, कारण ते एक तर मुळात खूप स्ट्रॉंग असतं आणि आपल्या पदार्थांना एक चांगली सुरक्षा देऊ शकतं, की आपले पापड ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुटणार नाही, त्यांचं पूर्ण आकार सुरक्षित राहील. अशा काळजीने आपण लाकूड वगैरे अशा पेट्यांचा वापर करू शकतो. तर योग्य तो पॅकेजिंगचं साहित्य वापरणं हे खूप महत्वाचं आहे. आणि समजा आपण प्राथमिक पॅकेजिंगचा विचार करतोय, तर आपण प्लास्टिक किंवा कागद वापरावं. जर सेकंडरी पॅकेजिंगचा विचार करतोय आणि आपला पदार्थ जर खूप ओला आहे किंवा त्यात साखरेचा पाक वगैरे असं काही आहे, तर आपण काचेचे किंवा पत्र्याचे डबे वापरू शकतो.
तर अशा प्रकारे आपण योग्य त्या पदार्थाची निवड करावी, योग्य त्या साहित्याची निवड करावी पॅकेजिंगसाठी. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, जसं मी आत्ताच दाखवलं तुम्हाला, की हे मी ते चना जोर म्हणतात त्याला, म्हणजे हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे. तर हा खूप कोरडा पदार्थ आहे, तर आपण इझिली एका प्लास्टिकच्या पॅकेज मध्ये त्याला घेऊ शकतो. याच्यासाठी मला काचेच्या बरणीची किंवा पत्र्याच्या डब्याची आवश्यकता नाही. तर मग अशा वेळेस मी प्लास्टिक निवडू शकतो. समजा मी काही चटणी किंवा लोणचं किंवा काही ओला पदार्थ विकायचा असेल, तर मग मी तेव्हा अशा प्रकारचं काचेची बरणीचा विचार करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या पदार्थानुसार आपण आपल्या पॅकेजिंगचं साहित्य ठरवावं आणि ऑफकोर्स आपले कॉस्ट सुद्धा लक्षात ठेवावे, कारण काचेची बरणी नक्कीच महाग पडेल आणि प्लास्टिक स्वस्त पडेल. आपलं बजेट काय आहे आणि खरंच आपल्या पदार्थाला कशाची गरज आहे त्यानुसार आपण विचार करून पॅकेजिंगचं साहित्य ठरवावं. यात कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. सर, मला एक विचारायचं होतं की जे चॉकलेट्स आहेत ना, त्याची जी पॅकेजिंग आहे ना, त्याच्यामध्ये चॉकलेट्स मेल्ट होतात बाहेर काढलं, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर चॉकलेटसाठी ना, जी आपण प्राथमिक पॅकेजिंग चा विचार केलेला, मी ते परत स्क्रीन शेअर करतो. तर ही जी प्राथमिक लेवलची पॅकेजिंग बघितली, ज्याच्यात एक सिल्वर फॉईल आहे, तर जनरली हे सिल्वर फॉईलचा यूज असतो की टेम्परेचर कंट्रोल करावं. ठीक आहे. तर आपल्या चॉकलेटला अशा प्रकारचं प्राथमिक पॅकेजिंग केलं आणि त्याला नंतर बाहेरून लेबलिंगसाठी वगैरे दुय्यम पॅकेजिंगचा वापर केला, तर मोस्टली आपलं चॉकलेट वितळणार नाही. कारण ह्या चांदीच्या फॉईलचं काम असतं की त्याचं टेम्परेचर योग्य प्रमाणात कंट्रोल करणं. पण तरी म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा आपण एकदम गरम ठिकाणी जे चॉकलेट स्टोअर केलं तर त्या नक्कीच वितळणार. तर त्याच्यामुळे आपल्याला या जे दुय्यम पॅकेजिंग आहे त्याच्यावर एक इन्स्ट्रक्शन द्यावं ग्राहकांसाठी की यांना एका थंड वातावरणामध्ये स्टोअर करा. म्हणजे तुम्ही जर समजा बाहेरून कधी चॉकलेट विकत घेतलं असेल तर त्याच्यावर डायरेक्शन्स ऑफ यूज म्हणजे कसं वापरावं, हाताळावं याचे एक निर्देशन दिलेलं असतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं असतं की याला तुम्ही थंड ठिकाणी स्टोअर करा, फ्रीज मध्ये स्टोअर करा किंवा एवढ्या तापमानाच्या आत स्टोअर करा. तर कारण कितीही आपण पॅकेजिंग केलं तरी कडक उन्हामध्ये किंवा जास्त टेम्परेचर मध्ये ती चॉकलेट तर वितळणारच, त्याला आपण पूर्णपणे संरक्षित करू शकत नाही. त्यामुळे अशा वेळी आपण पॅकेजिंग वर जे लेबल असतं त्याचा वापर करून ग्राहकांना किंवा त्यांना स्टोरेज करण्यासाठी प्रोत्साहन करायचं, थंड ठिकाणी स्टोरेज करण्यासाठी. सर, हे सिल्वर कलरचे पॅकिंग कुठे उपलब्ध होऊ शकतात असे चॉकलेटसाठी? याचा मला शोध करायला लागेल. मे बी आपल्या सेशन नंतर मी याची माहिती काढून तुम्हाला देऊ शकतो की ही जी सिल्वर पॅकेजिंग आहे, फॉईलची पॅकेजिंग, ही कुठे उपलब्ध होऊ शकते आणि त्याचे कसे रेट्स असतील. भागामध्ये आपण म्हणतो हे जर चॉकलेटचा व्यवसाय करू इच्छितात किंवा त्यांच्याकडे चॉकलेटचं प्रोडक्शन असेल तर ते सिल्वर कव्हर भेटणं पण फार इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण आताचं टेम्परेचर 40 पर्यंत जातोय आणि ह्या दिवसांमध्ये जास्त लोक चॉकलेटकडे आकर्षित पण राहतात. हॉलिडेज आहेत त्यामुळे विद्यार्थी जर आज लॉकडाऊन होते तर ह्या लेडीज कडून किंवा ह्या बचत गटाकडून चॉकलेट घेऊ शकतील. पण टेम्पररी जर हार्ड आणि चांगल्या कंडिशन मध्ये राहतील तर नक्कीच त्याचं सेल वाढू शकेल. तर अशी विनंती आहे की जर ह्याचा आम्हाला काय सुगावा लागला की याचं मार्केट कुठं राहील आणि आम्हाला ऑनलाईन भेटू शकतील का, तर आपण त्यांच्यापर्यंत हा मटेरियल पोहोचवू शकू. नक्कीच हा अगदी व्हॅलिड क्वेश्चन आहे आणि याबद्दल मी नक्कीच माहिती काढून तुम्हाला पुरवेन की कसं आपण योग्य प्रकारे त्याचं स्टोअर करू शकतो जेणेकरून चॉकलेट वितळणार नाही आणि चॉकलेटचा बार आहे तो पूर्ण कडक राहील. आणि ही सिल्वर फॉईल कशा प्रकारे आपण उपलब्ध करू शकतो आणि त्याच्या किमती काय असतात किंवा त्याचा काही अल्टरनेटिव्ह आहे का, याची माहिती मी तुम्हाला सेशन नंतर नक्कीच पुरवेन. अजून कोणाचा प्रश्न असेल तर, अजून ह्या ताईंसारखी कोणाचे आणखी प्रश्न प्राथमिक स्वरूपाच्या पॅकिंगसाठी, दुय्यम स्वरूपाच्या आपले पापड, लोणचं, अगरबत्ती किंवा जे काजू व्यवसायामध्ये आता आहेत त्यांच्यासाठी?
कुठला बचत गट आहे का विचारण्यासाठी? का आपण पुढे निघूया? हा बोला मॅडम बोला. आमचा उत्कर्ष महिला बचत गट आहे महाड तालुक्यातील रावडळ गावामधला. हा बोला मॅडम. तर इकडे आमच्याकडे कडधान्य मोठ्या प्रमाणात. हॅलो. हा येतो ऐकायला, बोला. हॅलो. येतो ऐकायला, बोला. तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. तुमचा आवाज तुटक येतोय, त्यामुळे आम्हाला तुमची काय आवाजाची संगती लागत नाही, त्यामुळे प्रश्न समजत नाहीये. थोडं रेंज मध्ये आल्यावर विचारत असेल तर उत्तम होऊन जाईल. मग तुमच्याकडे कडधान्य आहेत तर त्या पॅकिंग संदर्भामध्ये तुम्हाला विचारायचं आहे का? जशी तूर असेल, मूग असेल, मुगडाळ असेल. त्यांच्याकडे कडधान्याचं प्रमाण जास्त आहे, तर त्यांनी कुठल्या पॅकेजिंगचा जास्त वापर करावा असा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, राईट सर. हा, तर कडधान्यासाठी आपलं बजेट जर ध्यानात घेतलं तर म्यूट करा जरा, ऐकूया आपण. कडधान्यासाठी प्लास्टिकचं पॅकेजिंग हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे, कारण ते पूर्ण कडधान्याला प्रोटेक्ट पण करतं, त्याचं संरक्षण करतं योग्यरित्या आणि हाताळण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. आणि कडधान्यासाठी प्लास्टिक किंवा पत्र्याच्या बरणीमध्ये इन्व्हेस्ट करून काही जास्त उपयोग नाही. त्याच्यामुळे प्लास्टिक हे नॉर्मल प्लास्टिकचं पॅकेजिंग हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आणि मी जितकंही सुपर मार्केट्स मध्ये वगैरे तुम्ही गेलात किंवा माझा अनुभव जेवढा आहे, हे कडधान्य, तूर डाळ झाली किंवा इतर डाळी झाल्या किंवा हे सगळं पॅकेजिंग प्लास्टिकच्याच सहाय्याने मोठमोठ्या कंपन्या सुद्धा उपलब्ध करतात. त्यामुळे नॉर्मल प्लास्टिकचं पॅकेजिंगच उत्तम आहे. तर ते प्लास्टिकचे पण ही जे आपण प्रोडक्ट वापरणार आहोत प्लास्टिकच्या बॅगचं, तर फिटनेसवर अवलंबून राहणार आहे का? आणि आपल्याला हवाबंद पॅकिंग हवंय, ज्यामुळे आपल्याला पावसाळ्यात देखील त्याची चांगली आपण ठेवू शकू. तर असं कोणत्या ग्रेडचं प्लास्टिक आपण वापरूया जे आपल्याला कमी किमतीमध्ये पण आणि आपल्या वस्तू सुरक्षित होऊ शकते? अच्छा, राईट. एक्झॅक्टली प्लास्टिकच्या ना वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडिंग असतात, बरोबर. आणि ते डिपेंड करतं की आपण काय विकत घेतो, कोणत्या पदार्थासाठी ते प्लास्टिक वापरतो आणि त्याच्यावर म्हणजे किती आपण एडिबल आहे ते प्लास्टिक किंवा कशा प्रकारचं आहे ते सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. तर तुम्हाला एक्झॅक्ट कोणत्या ग्रेडचं पॅकेजिंग वापरायला पाहिजे कडधान्यांसाठी याची माहिती परत मला थोडं रिसर्च करून काढावं लागेल, तर मी नक्कीच तुम्हाला बोलवेन. नोट करून घेतो माझ्याकडे. पुढे जाऊया. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत बघितलं की पॅकेजिंग म्हणजे काय, पॅकेजिंग का करावी, वेगवेगळे पॅकेजिंगचे प्रकार किंवा कोणते कोणते साहित्य वापरायचे पॅकेजिंगला. आता आपण एक मी तुम्हाला चित्र दाखवतोय पॅकेजिंगचं. एक काजू आहेत एका प्लास्टिकच्या पिशवीत बनलेले, तुम्हाला दिसत असेल. तर या पॅकेजिंग मध्ये काय चूक आहे असं तुम्हाला वाटतं? हे नक्कीच एक खराब प्रकारचं पॅकेजिंग आहे, एक वाईट पॅकेजिंग आहे. तर यात काय काय चुका आहेत त्या जर तुम्ही सांगू शकल्या, कोणीही एक एक चूक जरी सांगितली तरी चांगलं होईल. म्हणजे आपली एक प्रकारची रिव्हिजन होऊन जाईल जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं त्याच्याबद्दल. तर कोणी सांगू शकेल का की हे पॅकेजिंग खराब का आहे, याच्यात काय चूक आहे? कोणीही आपल्या बचत गटांमधून. महिलांना विनंती आहे की सर प्रश्न विचारतायत तर त्याची उत्तरं द्या. चित्र बघून तुम्हाला कळतच असेल, प्लीज सांगा त्याचे उत्तर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हा, ते म्हणजे कोणीही सहजासहजी काढू शकतो याच्यातून. अगदी बरोबर. याला सिक्युरिटी काही नाही, वरून कोणी खोलून त्याच्यातलं काढून घेऊ शकतं. अगदी बरोबर. आणखी काही मुद्दे आठवतात का? हॅलो, बोला. म्हणून मी आत गेलेली. हॅलो सर. हा, बोला. हॅलो.
हॅलो हॅलो, मी अनिशा आरेकर बोलते. हा, बोला की सर, आवाज ह्याच्यामध्ये खराब पण येतोय. होऊ शकतात, खूप दिवस टिकणार नाहीयेत. अच्छा हॅलो. अच्छा. हा, कारण वरची पॅकेजिंग इतकी एअरटाईट नाही आणि ते थोड्या दिवसांनी खराब हा, होऊ शकते. खराब होऊ शकतं. बरोबर. तर हे दोघं मुद्दे जे सांगितले, हे आपल्या पॅकेजिंगचं एक उद्दिष्ट आपण डिस्कस केलं की संरक्षण व्हायला पाहिजे आपल्या उत्पादनाचं, आणि ते या पॅकेजिंग मध्ये होताना दिसत नाही. त्याच्यामुळे अगदी बरोबर, हे दोघं मुद्दे बरोबर आहेत की आपले पदार्थ खराब होऊ शकतात किंवा कोणीही त्याच्यातनं काढून घेऊ शकतं. त्याच्यामुळे योग्यरित्या संरक्षण होणार नाही. आणखी काही पॉइंट कोणी सांगू शकतो? हॅलो 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 सर, मी सकपाळ बोलते. याच्यावर एक्सपायरी किंवा पॅकेजिंगची डेट वगैरे पण नाहीये. वजन अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर या उत्पादनाबद्दल काहीच माहिती या पॅकेजवर दिसत नाही. त्याची एक्सपायरी डेट काय आहे, किती वजन आहे. बरोबर. या पॅकेजिंग मधून उत्पादनाची माहिती आपल्याला मिळत नाही, जे आपल्या पॅकेजिंगचं मूळ उद्दिष्ट आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणखी कोणी काही सांगू शकेल का? प्राइस पण नाहीये त्याच्यावर. बरोबर, प्राइस पण नाही, किती भाव आहे याचा काही समजत नाही. मला एक प्रश्न आहे, याच्यात भेसळ देखील होऊ शकते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कोणीही याच्यातले चांगले काजू काढून घेऊन त्याच्यात खराब दर्जाचे काजू टाकू शकतो, भेसळ करू शकतो. अगदी बरोबर. बरोबर. तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजते की खराब पॅकेजिंग म्हणजे काय आणि कशी असते. बरोबर. बरोबर, म्हणजे आपण मोस्टली सगळेच पॉइंट डिस्कस केले. याच्यावर उत्पादनाचं नाव, ब्रँडचं नाव सुद्धा नाही. कोण विकतं आहे ते पण समजणार नाही. कोणत्या कंपनीचं आहे किंवा कोणत्या बचत गटाचं हे उत्पादन आहे, काहीच माहिती नाही. त्यात काय साहित्य सामग्री वापरलेली आहे, एक्सपायरी डेट जसं आपण म्हटलं, प्लस त्याच्यात काय न्यूट्रिशन आहे, त्याच्यात प्रोटीन किती आहे, काय, याची पण काही माहिती नाही. योग्य प्रकारे त्याला सील केलेलं नाहीये. त्याची डिझाईन पण इतकी काही आकर्षक नाहीये की लोक त्याकडे आकर्षित केले जातील. आणि सुरक्षा पण नाही. त्यात कोणीही भेसळ करू शकतं, त्यातनं काढून घेऊ शकतं. त्यात ते खराबही होऊ शकतात लवकर. तर अगदी बरोबर, हे आहे खराब पॅकेजिंग. आता आपण एक छान पॅकेजिंग बघू. जर तुम्हाला पटत असेल तर सांगा की माझ्या दृष्टीने तर हे छान पॅकेजिंग आहे सेम प्रोडक्टचं. काजूच आहेत, इथे वरती पहा पूर्ण सील केलेलं आहे. हे वर कापल्यानंतर सुद्धा आतमध्ये त्यांनी प्लास्टिकची झिप दिलेली आहे, ज्याच्याने ते आपण एअरटाईट करू शकतो. त्याची रंगसंगती चांगली आहे, पॅकेज एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं. प्लस पॅकेज बद्दल सगळी माहिती यात दिलेली आहे, जसं त्याची एक्सपायरी डेट किंवा न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, त्याच्यात किती प्रोटीन आहेत, काय आहे. बघितलं तर कुठे 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 त्याची मॅन्युफॅक्चरिंग झालेली आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यात काय काय त्यांनी वापरलेलं आहे साहित्य. तर हे एक उत्तम पॅकेजिंगचं उदाहरण आहे. तर बघा किती डिफरन्स पडतो पॅकेजिंगने. जर आपण काजू हे असे विकले आणि तर त्याच्यात किती गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकत नाही, पण तेच एक चांगल्या पॅकेजिंगच्या सहाय्याने आपण आपल्या प्रोडक्टला सगळे काही गुणधर्म देऊ शकतो. त्याची सुरक्षा योग्यरित्या करू शकतो, त्याला उत्तम प्रकारे हाताळू शकतो, त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि या उत्तम रंगसंगतीच्या सहाय्याने आपण ग्राहकांना आकर्षित सुद्धा करू शकतो, ज्याच्याने आपल्या बिझनेसचा फायदा होणार. बरोबर. आता ह्या पॅकेजिंग मध्ये आपण इतके सारे गोष्टी डिस्कस केल्या, तर सगळ्यात महत्वाचं येतं की हे पॅकेजिंगवर आपण जे काही लेबलिंग करतो याच्यात वेगवेगळे घटक असतात, जसं एक्सपायरी डेट म्हटलं आपण किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हटलं, ब्रँडिंगचं नाव म्हटलं. तर हे असे बरेचसे जे घटक आहेत ते खूप महत्वाचे आहेत पॅकेजच्या लेबलिंग संदर्भात. तर त्याबद्दल आपण थोडं माहिती घेऊ. तर पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग आहे. एक लोणच्याचं पॅकेज आहे आणि त्याच्यावर आपण बघू शकतो की किती छान प्रकारे त्यांनी त्यांच्या ब्रँडचं नाव दिलेलं आहे, त्या प्रोडक्टचं चित्र दिलेलं आहे, त्याच्याबद्दलची थोडी माहिती, त्याचं वेट किती आहे. प्लस तुम्ही बघितलं तर त्याच्याबद्दल आणखी काय काय वापरलं गेलेलं आहे ते सगळं दिलेलं आहे. तर आपण त्याच्यातले महत्वाचे घटक काय काय असतात एखाद्या पॅकेजिंगच्या लेबलवर, त्याचं आपण
त्याची आपण माहिती घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पादनाचं नाव किंवा ब्रँडचं नाव असणं. आपले पॅकेज, आपण कोणतेही पॅकेज विकतो, जर आपलं प्रोडक्ट चांगलं असेल तर त्याच्याने ब्रँडचं नाव होतं. आपल्या ब्रँडला लोक ओळखतात की अच्छा यांचं प्रोडक्ट हे खूप छान असतं. मग आपण समजा दुसरं कोणतं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं तरी लोक ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्या ब्रँडची तेवढी ओळख होते ग्राहकांमधनं. तर यासाठी आपल्याला उत्पादनाचं नाव आणि ब्रँडचं नाव हे खूप महत्वाचं असतं आणि त्याला योग्य प्रकारे दर्शवणं, एक ठळक फॉन्टचा वापर करून दाखवणं हे खूप महत्वाचं ठरतं. दुसरं म्हणजे साहित्य सामग्री काय वापरलेली आहे आपण बनवताना. समजा हे लोणचं आपण विकतोय, तर या लोणच्यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे, कैरी आहे, लिंबू आहे किंवा जे काही साहित्य असेल, मीठ आहे, चटणी आहे, ते सगळं इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित लिहिले आहे की नाही. कारण जेव्हा पण ग्राहक एखादी वस्तू विकत घेतात, बऱ्याचशा ग्राहकांना कोणत्या एखाद्या विशिष्ट पदार्थाची अलर्जी असते. समजा त्यांना विशिष्ट प्रकारचं तेल चालत नसेल किंवा काय, तर त्यांना आपल्या पॅकेजवर समजलं पाहिजे की या प्रोडक्ट मध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे आणि हे आपल्याला चालेल की नाही. तर बरेचसे जे सुजाण ग्राहक असतात ते नक्कीच इन्ग्रेडियंट्स वाचतात आणि समजून घेतात की यात काय काय घटक वापरलेले आहेत आणि तरच ती वस्तू विकत घेतात. तर त्याच्यामुळे आपली साहित्य सामग्री जी काही वापरलेली आहे आपण प्रोडक्ट बनवताना, ती सगळी मेन्शन केलेली असली पाहिजे. तर जसं आपण हे पॅकेज बघितलं तर इथे हे इन्ग्रेडियंट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत की काय काय वापरलं गेलेलं आहे त्यात, कैरी म्हणा किंवा मीठ म्हणा, जे काही. तर हे एक साहित्य सामग्री आपल्या पॅकेजिंगवर असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ग्राहकांना त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि ग्राहक त्यावरून डिसाईड करतात की मला विकत घ्यायचंय की नाही घ्यायचंय. दुसरा एक महत्वाचा घटक म्हणजे न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन असणं. न्यूट्रिशन जेव्हा म्हणतो म्हणजे त्यात प्रोटीन किती आहे, त्या वस्तूमध्ये किती कॅलरीज मिळतात, त्यात किती कार्बोहायड्रेट्स आहे, किती फॅट्स आहेत. आता शहरातले जर बरेचसे ग्राहक आपण धरले तर बरेच जण आजकाल डाएट करत असतात आणि त्यांना ह्या घटकांची माहिती असणं खूप महत्वाचं असतं की मी किती कॅलरी खातोय, हे प्रोडक्ट जर मी खाल्लं तर मला किती कॅलरी होईल. तर जे पण लोक डाएट करतात, हेल्थचा विचार करतात, तर त्यांच्यासाठी ही न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन खूप गरजेची असते. त्यामुळे आपल्या प्रोडक्टवर अशी न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन असणं हे खूप महत्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल या पॅकेजमध्ये बघितलं आपण, त्यात न्यूट्रिशन फॅक्ट्स त्यांनी दिले, ज्याच्यात ते म्हणतात की किती कॅलरीज आहे या प्रोडक्टमध्ये, किती प्रोटीन्स आहेत, किती फॅट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी नमूद करणं हे एक खूप चांगला घटक आहे, जेणेकरून ग्राहक त्याला वाचू शकतील, त्यांना समजेल की काय काय आहे, किती कॅलरीज आहेत आणि त्यानुसार ते तुमचं प्रोडक्ट विकत घेऊ शकतील. बऱ्याचदा समजा तुम्ही बघितलं असेल की एखाद्या दुकानात बऱ्याच प्रकारचे चॉकलेटचे ब्रँड्स आहेत, पण कोणी खूप स्ट्रिक्ट डाएटवर असेल की त्यांना शुगर जास्त खायचं नसेल, तर ते जाणार आणि ह्या न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन मध्ये बघणार की या चॉकलेटमध्ये किती शुगर आहे आणि ज्या चॉकलेटमध्ये कमी शुगर असेल ती चॉकलेट विकत घेणार. तर हे सगळी माहिती देण्यासाठी आपली न्यूट्रिशनल फॅक्ट्स किंवा न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे पॅकेजिंग. तर हे पॅकेजिंग मध्ये आणखी बरेचसे महत्वाचे घटक आहेत आणि कोणाला आतापर्यंत जे आपण डिस्कस केले त्यात आणखी काही प्रश्न आहेत का या पॅकेजिंगच्या घटकांबद्दल? यात आणखी महत्वाचे घटक आहेत जे माझे सहकारी गौतम सर घेतील, त्याबद्दल पुढे ते डिस्कस करतील. पण आतापर्यंत आपण जे घटक बघितले त्यात कोणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. ठीक आहे, ठीक आहे. मला वाटतं म्हणजे हे तर एकदम साधे सरळ घटक आहेत जे सगळ्यांनाच पटतील की किती महत्वाचे आहेत आणि प्रत्येक जण त्याला रिलेट करू शकेल. तर आपण पुढच्या भागाकडे वळू. तर गौतम सर माझे सहकारी हे इथून पुढे आणखी काही महत्वाचे घटक पॅकेजिंग संदर्भात ते डिस्कस करतील आणि नक्कीच रंगसंगती आणि टॅग लाईनचं महत्व हे सगळे विषय ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. गौतम, ओव्हर टू यू. धन्यवाद सगळ्यांना परत एकदा.
थैंक यू। आप सबको हेलो। मेरा नाम गौतम है और मैं इधर से आपको पैकेजिंग का जो महत्व है समझाने वाला हूँ। मोहित, कैन यू प्लीज पुट अप द प्रेजेंटेशन? थैंक यू। तो आप लोगों ने और आपको थोड़ा हिंदी में सुनना पड़ेगा क्योंकि मेरे को मराठी नहीं आती है। ठीक है। तो अभी तक हम लोगों ने जो पढ़ा है उसमें आपको मोहित ने ये बताया कि क्या पैकेजिंग में क्या क्या जरूरी है। अब हम वो जो भी मोहित ने पहले बताया है उन सब चीजों के बारे में जानेंगे कि उसका क्या महत्व है और वो कितना जरूरी है पैकेजिंग पे होना। तो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है एक्सपायरी डेट। आई थिंक आप लोगों में से किसी ने बोला था कि मैं जब भी कोई भी वस्तु खरीदते हैं तो वो पैकेजिंग पे एक्सपायरी डेट देखते हैं। तो जो समाप्ति तिथि रहती है वो बहुत बहुत महत्वपूर्ण है, जैसे कि दूध या ब्रेड या कोई भी ऐसी चीज जो बहुत जल्दी खराब होने की जिसकी संभावना है वो उस पे एक्सपायरी डेट चेक करना बहुत जरूरी है। जैसे कि बटर, अगर आप देखोगे तो यहाँ पर मैंने अमूल का जो दूध आता है और अमूल का जो बटर आता है उसका चित्र दिया है और उसमें लिख रखा है कि उसका कब डेट एक्सपायरी डेट है। वो इसलिए जरूरी है क्योंकि ये जो आइटम्स होती हैं ये कुछ समय के लिए ही इसकी जो पदार्थ हैं वो सही रहते हैं। बट अगर ये बहुत टाइम तक अगर ये बहुत देर तक ऐसे खुले में पड़े हुए हैं या इसको ध्यान से रखा नहीं गया तो ये खराब हो जाते हैं। जैसे कि अगर आप देखोगे तो अगर आपने दूध बहुत देर तक बाहर छोड़ दिया और आपने उसको बराबर से संभाल के नहीं रखा तो वो फट सकता है क्योंकि वो गर्म होने की वजह से वो खराब हो सकता है। तो इसके लिए या बटर, अगर आपने बटर को बराबर से इस्तेमाल नहीं किया, या ब्रेड, तो ब्रेड पे अगर आपने ब्रेड को खुला छोड़ दिया या ब्रेड को बराबर से बंद नहीं किया तो वो जितने 3 या 4 दिन के बाद उस पर सफेद रंग की फंगस लगी रहेगी तो वो खाने लायक चीज नहीं रहेगी। इसके लिए वो लोग एक्सपायरी डेट देते हैं, इसलिए कि कल को अगर किसी को कुछ हो तो उसे पता हो कि भाई इस दिन तक ये खाने लायक है और उसके बाद वो खाने लायक नहीं है। आपको कोई डाउट, आपको कोई प्रश्न है तो आप पूछ सकते हैं। Gautam, we'll take question in the end because we are gonna be having only 5-10 minute more. So maybe you can present first and then the questions we can take in the end. Is that okay? Yeah, sure. Sure. And I mean, wherever you feel we need to explain in Marathi and all, the moderator will help you. No problem at all. Yeah. Sure. Okay. Yeah. Mohit, can you go for the next slide? अब पैकेजिंग का रंग, आप में से किसी ने बोला था कि पैकेजिंग पे छोटा भीम का चित्र बना हुआ है या पैकेजिंग पे किसी चीज की छवि है जो आकर्षित करती है लोगों को ना। अब ये पैकेजिंग पे रंग होते हैं ना वो बहुत महत्वपूर्ण होते हैं। जैसे कि अगर आपने कभी भी बिस्लेरी का बोतल खरीदा होगा वो जनरली नीले रंग का उस पे कलर होता है, नीला रंग रहता है। वो नीला रंग ये दर्शाता है कि आपको प्यास लगेगी, तो वो रंग देख के आपको पता लगता है कि हाँ मुझे प्यास लग रही है। तो या जैसे कि जैसे कोका कोला, अगर आपने वो हम लोग ऐसे जब भी घूमते फिरते रहते तो हम लोग कोका कोला खरीदते हैं ना। कोका कोला किस लिए लेते हैं लोग? क्योंकि उन्हें थोड़ी ऊर्जा मिले या थोड़ी शक्ति मिले, और वो जनरली युवा पीढ़ी को टारगेट करता है। या आप चॉकलेट्स देख लो तो चॉकलेट्स पे या बिस्किट पे आकर्षित रंग होते हैं क्योंकि ऐसी चीजें बच्चे ज्यादा जल्दी खरीदते हैं और उनको रंग आकर्षक करते हैं।
तो पैकेजिंग में रंग का महत्व ये है कि हर रंग का कुछ ना कुछ एक तरह से हर रंग कुछ एक मैसेज देता है बेसिकली, या एक तरह का सिंबल है वो, कि जैसे अगर लाल रंग है तो वो ऊर्जा का प्रतीक है, या अगर हम लोग नीला रंग दर्शाते हैं तो वो प्यास का प्यास से आप उसको रिलेट कर सकते हैं। नेक्स्ट स्लाइड मोहित। मोहित याद है? ठीक है, या थैंक यू। नेक्स्ट अगला चीज जो हमने पहले पढ़ा था कि अगर आपके जनरली पैकेजिंग पे कोई अच्छी सी टैगलाइन होती है। टैगलाइन मतलब कि एक पंच लाइन जो उस प्रोडक्ट के बारे में या उस वस्तु के बारे में सब कुछ कह सकती है, या अगर आप कहीं पढ़ेंगे या उसके बारे में सुनेंगे तो आपको उसकी याद आ जाएगी। जैसे कि जब भी कैडबरी एक चॉकलेट है, उसका एक एडवर्टाइजमेंट आता था जिसमें अमिताभ बच्चन बोलते थे कुछ मीठा हो जाए। अब वो कुछ मीठा हो जाए, कई बार जब कोई सुनेगा तो उसको याद आ जाएगा कि मुझे कैडबरी खानी, तो जब उसे मीठा खाना होगा तो वो कैडबरी खरीदेगा बेसिकली, या चॉकलेट खरीदेगा। तो उसका ये रिलेशन है। या अगर आप कोई पेंट का सुनेंगे तो उसमें आता है हर घर कुछ कहता है, तो वो पेंट के डब्बे पे लिखा हुआ आता है कि, तो उससे बेसिकली ये पता लगता है कि उस वस्तु या उस चीज का क्या काम है। जैसे कि अगर चॉकलेट है या कुछ चॉकलेट है तो आपको वो मीठे का एहसास दिलाएगा, तो वो आप उस टैगलाइन के द्वारा बता सकते हैं। और कई बार वो अपना उद्देश्य बताते हैं, जैसे कि अगर आप माउंटेन ड्यू का आप साइड में बोतल देखेंगे तो उस पे लिखा रहेगा कि डर के आगे जीत है। तो बेसिकली जब आपको आपको ज्यादा शक्ति चाहिए, आपको एकदम कॉन्फिडेंस चाहिए, तो आप ऐसी कोई वस्तु को लेंगे। तो बेसिकली टैगलाइन उस चीज के लिए रहती है कि आपको जब कोई चीज खानी हो या कंज्यूम करनी हो तो आप उसको याद कर सके। जैसे अगर मुझे मीठा खाने का मन करेगा तो मैं चॉकलेट खाऊंगा, क्योंकि मेरे को याद है कि वो कुछ मीठा हो जाए, डेयरी मिल्क पे लिखा हुआ आता है। ठीक है, नेक्स्ट स्लाइड। प्रतीक चिन्ह। अब एक चीज और क्या होती है, जब हम कुछ भी चीज खरीदने जाते हैं ना, तो उसे कौन बना रहा है, किसने वो बनाई है, कौन लेके आया है मार्केट में, ये जानना बहुत जरूरी है। क्योंकि मान लो अगर आपने पापड़ बनाया, ठीक है, और वो पापड़ पे आपने बराबर से अपना लोगो या अपना नाम नहीं लिखा हुआ, तो वो पापड़ आपके पैकेट में से निकाल के कोई अपने उसमें बेच रहा, आपको नहीं पता रहेगा। और इस तरह से आपका जो काम है या आपने जितनी मेहनत की है वो दिख के नहीं आएगी, और वो आप हमेशा आपकी जो छवि वो हमेशा छुपी रहेगी उस तरह से। तो ये बहुत जरूरी है कि जो भी आप मार्केट में आ रहा है उस पे एक ब्रांड का एक चिन्ह हो, या उसका एक कोई भी प्रतीक हो जो ये एहसास दिलाता हो कि वो उस काम पे आपका सिग्नेचर है, वो काम आपने करा है। जैसे कि अगर आप नमकीन का पैकेट खरीदते हो तो वो हल्दीराम्स बनाते हैं, तो वो हल्दीराम्स अपना पीले रंग का वैसा लोगो देता है जो उसी का लोगो है और कोई इस्तेमाल नहीं कर सकता। तो उससे ये भी है कि एक बार वो लोगो उस नमकीन के पैकेट पे छप गया तो वो और कोई नहीं ले सकता। या अगर आप प्रवीण करके कंपनी है जो अचार बेचती है, तो वो अपने हर अलग प्रकार के अचार, चाहे वो नींबू का हो या आम का हो या गाजर का हो, वो हर अचार पर अपना नाम, अपना चिन्ह प्रिंट करके लगा के देती है। और ये इसलिए भी इम्पोर्टेंट है कि कई बार क्या होता है, जैसे मैंने बोला कि चोरी चकारी होती है ब्रांड्स में,
या लोगों में, तो इससे क्या होगा ना, आप बोल सकते हो कि इस पे मेरा कॉपीराइट है या मेरा ट्रेडमार्क है क्योंकि ये मैंने बनाया है, तो उस तरह से वो ब्रांड हमेशा आपके नाम से जाना जाएगा। गौतम सर, हाँ जी। हाँ, तो मैं यही रिक्वेस्ट करता हूँ कि जो हमारे बचत गट है ना, तो उनको थोड़ा सा मराठी में बोल देता हूँ 2 मिनिट में. हाँ हाँ. इथं जमलेले सगळे बचत गट आहेत, त्यांना अशी विनंती आहे की सरांचं असं म्हणणं आहे की मागच्या दोन्ही स्लाइडवरून की जो आपले ब्रँड आहे त्याच्यावरती आपलं लोगो असणं आणि कलर रंगसंगती फार गरजेची राहणार आहे. आणि ह्या 2 गोष्टींमुळे आपलं पॅकेजिंग खूप सुंदर दिसेल आणि ह्या सुंदर दिसलेल्या पॅकेजिंगवरून लोक आकर्षित होतील आणि नक्कीच आपला माल आहे त्या भावामध्ये विकला जाईल आणि त्याला खूप मागणी येईल. तर ह्या पूर्ण सेशन्स मधून आपण हेच बघतोय की जर आपली पॅकिंग जर खूप महत्वाची असेल, त्याच्यावरती आपले चिन्ह जर चांगले असतील, म्हणजे आकर्षक चिन्ह असेल, आपली पॅकेजिंगची चोरी नाही झाली पाहिजे. तर अशा पद्धतीचं गौतम सरांचं संपूर्ण हे ह्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे. गौतम सर, अजून किती स्लाइड राहिल्यात आपली? के बाद आई थिंक एक हा, 2-3 ही है. 2-3 से ह्याच्या इथपर्यंत कोणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकताय. बचत गट मधल्या महिला, कोणाला कुठल्या मेणबत्ती असेल, अगरबत्ती असेल, लोणचं असेल पैकी कोणाला अशी इच्छा आहे का की माझ्या प्रोडक्ट वरती काय लोगो असला पाहिजे, कुठला रंग असला पाहिजे, म्हणजे आणखी आमचं प्रोडक्ट पॅकिंग खूप चांगल्या पद्धतीने अजून मार्केटमध्ये टवटवीतपणे दिसेल. तर तुमच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर पण विचारून घेऊया. हाँ, गौतम सर, बहुतेक त्यांना समजतंय. आपण ह्या शेवटच्या लास्ट स्लाइड पे जाके हम रुकते हैं. ठीक. I mean, Gautam, आप एक समरी में बता सकते हो your 2 slides and then maybe you can take it to the last one. I mean, with however you are comfortable. So basically, I think it's Maya, right? Yeah. Yeah. So Maya, there are 2 slides. So this slide is about certain things that you need to consider while packaging. While last 2 slides is about a case study that I have taken. Okay, so case study you can maybe talk in your, I mean, in a summary way. This way, this slide you can maybe tell them in little detail. Okay. Is that okay? Yeah, sure. Yeah. Okay, Gautam. Thank you. तो ये 3 चीजें मैंने लिखी हुई हैं. अगर अब आपको विचार क्या करना है इसमें, बेसिकली जब आप पैकेजिंग करते हो, राइट, तो पैकेजिंग पे आपको 3 चीजों पे बहुत जरूरी ध्यान देना चाहिए. एक कि आपका जो प्रोडक्ट है या आपका जो आइटम है. हेलो, बोला गौतम, बोला. हाँ, उस पे 3 चीजों का ध्यान रखना चाहिए. पहला है पर्यावरणीय प्रभाव. पर्यावरणीय प्रभाव मतलब कि अगर आप कोई भी पैकेजिंग यूज कर रहे हो और उसका आपके पर्यावरण पे या वातावरण पे उसका कुछ नुकसान हो रहा है, तो वो सही पैकेजिंग नहीं है. मतलब जैसे कि अगर आप प्लास्टिक, काफी लोग प्लास्टिक या वो पन्नी में सामान बेचते थे. जैसे अगर आप फल खरीदोगे या अगर आप सब्जी खरीदोगे तो वो लोग पन्नी में बेचते थे, वो पतली सी पन्नी. और वो होता क्या, अगर वो पन्नी बराबर से आपने इस्तेमाल करने के बाद फेंकी नहीं ना, तो वो गटर में फंस जाती है और वो पानी को रोकती है. तो उससे होता क्या है कि गटर चोक हो जाता है. एक कारण ये है कि ऐसी पैकेजिंग नहीं इस्तेमाल करनी चाहिए. दूसरा कारण ऐसा है कि अगर हम ऐसी पैकेजिंग कचरे के ढेर में डालते हैं और कोई क्या कहते हैं, पशु पक्षी खा लेते हैं, जैसे कि गाय ऐसे अगर कचरे ढेर में से खा लेते हैं, तो उसको उसकी तबीयत खराब हो सकती है या उस पे कुछ प्रभाव पड़ सकता है. जो कि गाय हम लोग को दूध देती है, तो उधर से हमारा जो खाना है वो खाने में कुछ भी हानिकारक सामान आ सकता है. इसके लिए हम लोग को ध्यान रखना चाहिए कि जो हमारा पैकेजिंग है वो इको फ्रेंडली हो या पर्यावरण को ध्यान में रख के बनाया जाए. दूसरा है कि पैकेजिंग की लागत. मतलब कि आप ऐसे नहीं कर सकते कि आपका वस्तु और आइटम का
का लागत 100 रुपए है और आपका पैकेजिंग का लागत 150 रुपए है, तो उसमें आपको नुकसान होगा। तो आपको लागत ऐसी रखनी पड़ेगी कि आप ज्यादा से ज्यादा पैकेजिंग खरीद सको कम पैसे में, और उसको आप अच्छे से इस्तेमाल कर सको कि आपकी इतनी पैसे उस पे नहीं जाए। तो आपको ध्यान रखना पड़ेगा कि जो आप पैकेजिंग का सामान खरीद रहे, जैसे कि आपको मोहित ने बताया था कि कागज की पैकेजिंग है, धातु की पैकेजिंग है या प्लास्टिक की पैकेजिंग है, ये हर एक का प्राइस और हर एक का लागत अलग अलग रहता है। तो आपको अपना वस्तु के हिसाब से और उसके लागत देख के आपको पैकेजिंग खरीदनी चाहिए या उसका ऑर्डर देना चाहिए। नियामक प्रभाव इसलिए क्योंकि 2018 में ना अपना जो भारतीय सरकार है ना, उसने ना जो वो पन्नी वाला प्लास्टिक होता है ना, जिसमें मैंने बोला आपको फल और सब्जी मिलते हैं, वो है ना बैन कर दिया था। तो अगर आप वो वैसा पैकेजिंग यूज करोगे और कोई संचालक या कोई सरकारी बंदे ने आपको पकड़ लिया तो आपको फाइन भरना पड़ेगा ऐसे पैकेजिंग यूज करके। तो ऐसा पैकेजिंग नहीं यूज करना चाहिए जो नियमों के अगेंस्ट हो या नियम से विपरीत हो। और नियामक प्रभाव इसके लिए भी, जैसे कि आपको अभी मोहित ने बताया कि फूड ग्रेड पैकेजिंग मतलब क्या, कोई ऐसा पैकेजिंग नहीं यूज कर सकते जिसमें वो पैकेजिंग और फूड को मतलब पैकेजिंग और खाना अगर बहुत देर साथ में रहेगा तो वो खाना खराब हो सकता है वो पैकेजिंग के कारण। जैसे कि मैंने आपको बताया था कि अगर जैसे कि दवाइयों में होता है, अगर आपने देखा होगा दवाई जो है वो फॉइल में आती है, वो सिल्वर रंग के कागज में। वो क्यों आती है? क्योंकि उसको अगर आप लाइट में रखोगे बहुत देर और वो लाइट में ऐसी पड़ी रहेगी ना, तो वो सिल जाएगी। तो इसके लिए वो पैकेजिंग आपके खाने या दवाई के साथ मैच करना चाहिए। इसके लिए नियामक प्रभाव बहुत जरूरी है। नेक्स्ट स्लाइड प्लीज। अभी ये जो है ना, ये एक कंपनी है, इस कंपनी का नाम है श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड़। ये काफी सालों पहले शुरू करी गई थी और ये लिटरली 80 रुपए से इन्होंने शुरुआत की थी और आज इनका सेल 800 करोड़ से भी ज्यादा है। अब इसमें क्या किया उन लोगों ने, जो महिलाएं है ना वो साथ में रहकर ये लोग जो अपने पापड़ है ना, ये इस ब्रांड के अंडर बेचते हैं। और वो कैसे बेचते हैं, कैन यू गो टू द नेक्स्ट स्लाइड मोहित। तो ये महिलाएं जो हैं ये एक शाखा में जाते हैं और वो ये सारे महिलाएं मिलकर पापड़ रोल करती हैं। ये कंपनी है ना, ये सिर्फ पापड़ बनाते हैं। तो इन्होंने क्या किया, ये महिलाओं को गांव में इकट्ठा किया और उसके बाद क्या कहते हैं, इसके बाद इन लोगों ये जो पापड़ बेलते हैं, उसके बाद ये पापड़ पूरा पैकेजिंग में जाता है और ये पापड़ ये लोग इनके नाम पे बेचते हैं। क्योंकि ये पूरा महिला संगठन इसमें काम करता है और इनके बना देता है। गौतम जी, हाँ एक मिनिट। जिथं जमलेला बचत गट आहेत त्यांना एक आदर्श हा चित्र आपण पाहिलं की लिज्जत पापडनी 880 रुपयापासून सुरू केलेला व्यवसाय 800 करोड वरती नेलेला आहे। त्यांची काही नियमावली आहे। काही लोक एकत्र येऊन हा पीठ म्हणजे पिठाचा गोळा एकत्र आणतात आणि त्याच्यानंतर ते वाटप करतात आणि पुन्हा पापडाची गुणवत्ता बघून ती पुन्हा मार्केटमध्ये विकला जातो। तर गौतमजींचं असं म्हणणं आहे की आपली पॅकिंग जेवढी महत्वाची आहे तेवढी आपली क्वालिटी पण तेवढी महत्वाची असली पाहिजे। पर्यावरणाला कुठेही हानी पोचणार नाही अशा पद्धतीचा आपला प्लास्टिकचा किंवा जे काय आपण वापरणार आहोत त्याचा, प्लास्टिकचा किंवा इतर कंटेंट काय वापरणार आहोत त्याचा आपल्याला योग्य पर्यावरणाला धोका निर्माण नाही झाला पाहिजे। त्यानंतर जे आपले प्रोडक्ट आहे, समजा पापड असतील 60 रुपयाचं आणि त्याच्यावरती कव्हर गेलं 120 रुपयाचं, तर ते पण आपल्याला धोक्याच्या
व्यवसायाकडे नेऊ शकतो आणि आपला व्यवसाय बंद पडू पण शकतो. तर कृपया आपण आपल्या पॅकिंगचा विचार करूनच आपल्या पॅकिंगची गुणवत्ता वाढवावी. त्याच्यानंतर एक लिज्जत पापडचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे. तर आपण अशाच उदाहरणांनी अशाच अशाच लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या अनुभवाने आपला व्यवसाय पुढे वाढवू शकतो. तर गौतम सर, तुमच्या जीवनातला कुठला एखादा व्यवसाय माहिती आहे का जो आता चांगला म्हणजे सुरू आता हा जसा लिज्जत पापडचा 80 रुपयापासून 800 करोड पर्यंत गेलेला दिसतोय, तसं तुमच्या जीवनातलं एखादं उदाहरण आमच्या महिलांना सांगू शकाल का, की या पॅकिंगमुळे आणखी गुणवत्ता वाढली आणि त्यांचं मार्केट वाढलं ते? गौतम जी, हिंदी में बोल देता हूँ कि आप ऐसा कोई एक एग्जाम्पल दीजिए कि हमारे बचत गट जो है, जो ऐसे कोई जैसे लिज्जत पापड़ का आप बोले, जैसे आपके और जिंदगी में कोई ऐसा कोई प्रोडक्ट है जो आपने देखा और देखते 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 बढ़ गया लिज्जत पापड़ छोड़ के, तो ऐसा कोई है क्या, कोई एग्जाम्पल आपके जीवन में? हाँ, तो अगर आपको ऐसे ही जानना है तो जैसे अमूल है, अगर आपको पता रहेगा अमूल का हम लोग दूध पीते हैं बराबर। अमूल गुजरात का एक बहुत बड़ा व्यवसाय है जो दूध में डील करता है। और बेसिकली वो चालू किया था एक बंदे ने 19वीं सदी में, और बेसिकली उन्होंने चालू किया था यही जो किसान है उनको उनका बराबर हक दिलवाने के लिए, और बराबर से सबको बराबर से दूध पहुंच सके, हर जगह पहुंच सके, इसके लिए उन्होंने वो कोऑपरेटिव सोसाइटी में चालू किया था। आज अमूल का ब्रांड ना ही भारत में मिलता है पर सब जगह मिलता है। भारत के अलावा भी बहुत जगहों पर पाया जाता है। और दूसरा ये कि पहले अमूल सिर्फ दूध में था, अब अमूल बटर बनाता है, घी बनाता है, पनीर बनाता है, चॉकलेट बनाता है। तो मतलब उसने इतना मतलब बहुत बढ़ा दिया है। एक तो पहले उसने दूध से शुरू किया, फिर उसे दूध के बाद उसने 10 चीजों अब वो 10 चीजें और बना पाता है दूध से जो बनती हैं। और उसके अलावा उसने भारतवर्ष में पूरा अपना जो फैक्ट्री था या जहाँ पे भी वो दूध प्रोसेस करते थे वो एक्सपैंड किया है। तो अब अमूल सिर्फ गुजरात में नहीं है पर काफी जगह पे है भारत में, जिससे कि हर क्षेत्र में, जैसे अगर हम क्या कहते हैं, इंडिया, सॉरी, पूरा इंडिया में फैला हुआ है। हाँ, पूरा इंडिया में फैला हुआ है, उत्तर दक्षिण सब जगह पे एक एक उसका फैक्ट्री है, जिससे कि सब लोगों को बराबर से और सहूलियत से दूध मिल सके और टाइम पे मिल सके। अभी अगर आप पैंडेमिक भी देखते हो, अगर अभी कोविड-19 हुआ था तो उनका डिस्ट्रीब्यूशन इतना बड़ा है, उनके ट्रक्स हैं जो रोज मुंबई या मुंबई के आजू बाजू जो भी सिटीज है वहां पर वो पहुंचा पाते हैं। तो पहले वो एक छोटी सी कम्युनिटी या छोटे से कोऑपरेटिव सोसाइटी या एक घर से शुरू हुआ, और आज वो इतना बड़ा कंपनी है। ओके, थैंक यू गौतम जी। जी हेलो, जैसे हमारे बचत गट है यहाँ पे, तो जैसे हमारी जो मोमबत्ती है या अगरबत्ती रहती है, तो ऐसा कौन सा पैकिंग के ऊपर ऐसा रंग संगति करे कि जिससे हाथ में लेने वाला कस्टमर देखते ही रह जाए? प्रोडक्ट क्वालिटी तो रहेगी अच्छी, लेकिन कलर संगति में आप कुछ सुझाव देना चाहेंगे क्या हमारी बचत गट की महिलाओं को? ठीक है, तो अब मैं आप लोगों से पहले प्रश्न पूछूंगा क्योंकि उत्तर आप लोग के पास ही है, मेरे को नहीं देना है, आप लोग ही उत्तर दोगे। तो अगर जब हम पूजा करते हैं, हम पूजा में क्या क्या चीजें इस्तेमाल करते हैं और उनका कोई ऐसा रंग जो पूजा में दिखकर आता हो? ज्यादातर हमारी भारतीय पूजा, हमारे क्या बोलते हैं सभ्यता में जो कलर बहुत निखर कर आता है वो कौन सा रंग है? गौतम जी, मैं पूछता हूँ उनको मराठी में. बचत गटातल्या सगळ्या महिलांना असं त्यांचा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेला सकाळी उठल्यानंतर जी पूजा करतो त्यावेळेला आपल्याला जास्त कोणता रंग आपल्याला पूजा करताना दिसतो? सही आहे ना गौतम जी? बराबर बराबर. तुम्ही सांगू शकेल का? आपण शेवटच्या 2 मिनिटाकडे आहोत, आपण हा संपवतोय. हॅलो,
शायद आवाज पहुंच नहीं पा रही है। मेरे ख्याल से सर लाल रंग तो मेरा लगता है तो लाल रंग ही ज्यादा दिखता है। बराबर। सो आपने बिल्कुल सही जवाब दिया कि लाल रंग या जैसे अगर हम बोलेंगे केसरी रंग हमारे पूजा में काफी हद तक यूज होता है। और लाल और केसरी रंग उस चीज का प्रतीक है कि काफी ऊर्जा है, काफी और एक भक्ति का प्रतीक है वो रंग काफी हमारी सभ्यता में। क्योंकि अगर आप देखोगे तो जो भगवान को लगाते तो वो लाल रंग का टीका लगाते हैं। हाँ। या अगर हम माता को वो नवरात्रि में जो चुन्नी रहती है वो लाल रंग की रहती है। तो काफी हद तक जो भारतीय समूह है या भारतीय सभ्यता है उसमें लाल रंग का काफी ज्यादा महत्व है, या लाल रंग को काफी ऊंचा दर्जा दिया गया है। हमारे हर फंक्शन में देख लो या हर त्योहार में देख लो, तो इसलिए लाल रंग यूज करना मेरे हिसाब से बेहतर होगा, क्योंकि उससे काफी लोग कनेक्ट कर सकते हैं या काफी लोग उसको समझ सकते हैं। क्योंकि वो उनको याद दिलाएगा कि मैंने लाल रंग की चुन्नी चढ़ाई थी, तो ये चीज इसको ये जो अगरबत्ती का पैकेजिंग का कलर है ये उस चीज से कहीं ना कहीं मेल जोल खाता है। तो उनको जब खरीदना होगा तो उनके दिमाग में वो चीज रहेगी। सही है सर, थैंक यू गौतम जी। मोहित सर दिखेंगे क्या स्क्रीन पे? हाँ श्योर। थैंक यू। माया जी। Kundan, thank you so much, and Gautam and Mohit, thank you so much. I think थोड़े आज हमारे बजट ग्रुप थोड़े स्लो थे टू रिस्पॉन्ड, बट आई एम श्योर जो भी कोऑर्डिनेटर थे वो उनको जरूर ये एक्सप्लेन करेंगे। और इतना क्वेश्चन नहीं आया आई थिंक क्योंकि आपने जो एक्सप्लेन किया वो बहुत अच्छे से उनको समझा है, वो भी एक रीजन हो सकता है। और आई थिंक अभी तक के हमारे सेशंस जितने भी रहे हैं बहुत हेल्पफुल रहे हैं, और ये प्रोसेस पूरा बजट ग्रुप से लेके आई मीन हाउ पैकेजिंग शुड इम्पोर्टेंट उतना प्रोसेस आप लोगों ने कवर किया है। तो बहुत बहुत धन्यवाद आप सबका। आई मीन हमारे सारे बजट ग्रुप को भी बहुत थैंक यू टू आज अपना टाइम यहाँ स्पेंड करने के लिए। एंड मोहित एंड गौतम, यू गाइज वर रियली गुड, एंड बहुत अच्छे से एक्सप्लेन किया है आप लोगों ने पूरा प्रोसेस। तो I mean, thanks a lot for your time. गौतम सर और मोहित सर, तुम्ही आमच्या बचत गटांना ज्या अमूल्य माहिती दिली आणि आम्ही नक्कीच ह्या गोष्टीवरती पॅकेजिंगच्या गोष्टीवरती विचार करून आमचं प्रोडक्ट आणखी चांगल्या पद्धतीने खुलवू आणि मार्केटमध्ये त्याला चांगला दर्जा देऊ, त्याला मान देऊ, सन्मान देऊ आणि असंच आम्हाला सहकार्य करा। आणि माया मॅडम, स्वदेशचे माझे सगळे सहकारी गौतम सर आणि मोहित सर, तुम्ही आणि आमचे बचत गटातले सगळे महिला मंडळ ह्यांनी वेळ काढून ह्या सेशनला मनपूर्वक सहभाग घेतला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं स्वदेश परिवाराकडून अभिनंदन करतो आणि हे आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो। थँक्यू मोहित सर आणि गौतम सर। माया मॅडम थँक्यू। थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट। थँक्यू मोहित सर, गौतम सर थँक्यू। थँक्यू। थँक्यू।